संख्येमध्ये वाढत आहे सध्या. आणि मी सांगितलं मोगाचं असं होणार आहे, असं होणार आहे. कारण जोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही अन्यायाची तोपर्यंत असं होत राहणार आहे. सरकार किती खुणत आलं तरी लक्ष देत नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब खूप हिराला आपल्या राज्याला. तो सगळ्यात अगोदर तिथून सुरुवात आहे. ते जोपर्यंत येत तोपर्यंत मला नाही वाटत न्याय मिळत. खुणं झाले, खून करणार लगेच बाहेर येतो. आणि जर बाहेर नाही आला त्याला ती इशी बसून दिली जाते. खूप आत मोबाईल आहेत. आता आमच्या बीडचं जर उदाहरण घेतलं तर संतोषबाईच्या देशमुखांचा खून झाला, त्याच्यातला आरोपी किंवा ते दुसरे आरोपी कोणी पण दुसरेपणा हुशार फोनवर बोलते. आयला आपला इथं जर गाडीत नुसता मोबाईल सुन राहिला तर लवकर पोलिस मोबाईल देत नाही, तू मोबाईल आणून दे म्हणते. कुणाला नुसता कट मारला तर म्हणजे ती गाडी पुढे जप्त करायची. इथपर्यंत घेते, कार्ड सुद्धा काढून घेते. आणि काहींचे मोबाईल संशयानं जर घेतले, 10-15 जण त्यातले जर 8-10 जणांचे मोबाईल घेतले संशयाने, तर किमान ते मोबाईल 2-2, 3-3 महिने त्या पोराला देत नाहीत. माघारी काय तपासू तू, का त्याचे व्हिडिओ बघू तू. हे फडणवीसांचं असलं सरकार आहे. म्हणजे प्युअर राक्षसी वृत्तीनं काम सध्या राज्यात सुरू आहे. इथं गुंड्यांचं चालणार आहे, गोरगरीब जनतेचं शेतकऱ्यांचं इथं चालणारच नाहीये. त्यामुळे यांना आपटावं लागणार आहे एकदा पुन्हा. भाजपचं 3 राज्यामध्ये विजय झालाय, त्याबद्दल काय? अगोदर वेगळं वाटत होतं, मला वाटतं आता काय काय काड्या फसून ठेवल्या का पण त्याच्यात यांनाच कसं काय मतदान पडत तर इतकं. तिथं कुणाला विचारलं ते म्हणतं मी मतदान नाही केलं, यांनाच कोण पडत आहे. ते ममताबाई पाडी वाटते कोणी वर केले ते लोक सांगते ते पडणारच नाहीये. म्हणजे हे काहीतरी हाय राव, आता लफडा आहे काय.